बीड ते नळवंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। रस्ता 15 वर्षांपासून नादुरुस्त आहे। गावची बस सेवा देखील 10 वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळे आता नागरिक संतप्त झालेले आहेत। आंदोलकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। माझ्याबरोबर काही नागरिक आहेत, तर काय सांगता येईल हा जो रस्ता आहे या मागणीसाठी तुम्ही बैलगाडी मोर्चा काढलाय, काय नेमकी प्रमुख मागणी, किती वर्षापासून हा रस्ता प्रलंबित आहे, काय सांगता येईल? आमचा रस्ता जवळपास 15 वर्षापासून प्रलंबित आहे। आम्ही याच्या अगोदर पण भरपूर आंदोलन केले, तर त्याच्या आम्हाला फक्त आश्वासन दिलेले आहेत। सरकारला आमचा वारंवार विनंती आहे की आमचा रस्ता नाही करण्याचं कारण काय, आम्ही काय भारतामध्ये मोडत नाही का? आमचे ते नागरिक, आमच्या इथे जवळपास 20,000 लोक आहेत आमच्या 4-5 गावामध्ये, त्यांना काही माणसं नाहीत का ते? आम्ही आज बघा, हे आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे। हे बघा, ह्याच पोलीस स्टेशनची आम्हाला परवानगी, त्यांनी आम्हाला बैलगाडीची परवानगी दिलेली आहे। तरी पण आज आता बाया माणसं आलेले, तर मुलं येतं, सर्व गावकरी इथं, आणि आम्हाला आज अडवलंय। आम्ही यांच्याकडे गेले 12 वर्षे 13 वर्षापासून निवेदन देतो, काही आंदोलन पण केले, कुठल्याही प्रकारची प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये। त्याच्यामुळे अंतिम ही आजची आमची 12 वर्षापासून एसटी बंद आहे। जे मुलं शिक्षणासाठी येते त्यांना एसटी बंद आहे। ज्यांच्याकडे काही वाहनाची व्यवस्था नाही ते लोक आज बीडला येऊ शकत नाहीये आणि शासनाची कुठल्याच प्रकारची मदत आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। का म्हणून रोखलंय आम्हाला? तिकडे जाऊन द्या ना कलेक्टर ऑफिसला, तिकडं वरी इथं का म्हणून रोखलंय? आम्ही काय करीत नाही, आम्ही एका साईडने जातो। आमचा रस्ता रोखायचा नाही, आम्हाला जाऊ द्या। काय मावशी, काय भावना तुम्ही? कापूस याचं सोडून इकडे आलेलो, तर आम्ही काय येडे झालोत का यायला? रस्त्यासाठीच आलोत ना, आम्हाला दुसरं काही मागायचं का ह्यांना? त्यांच्या घरातलं काही नाही मागायचं आम्हाला फक्त रस्त्यासाठी जायचं। या शेतकऱ्यांच्या आणि ह्या ग्रामस्थांच्या तीव्र भावना या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र प्रशासनाच्या वतीनं काय पाऊल उचललं जात आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।